हाय, मी प्रियंका. मी गावी आलेले आहे काल आणि आम्ही चुलीवर स्वयंपाक करतोय. पाणी तापवलं पहिल्यांदा. हे बघा, पहिल्यांदा पाणी तापवलं, पाणी गरम केलं आंघोळीसाठी. आतमध्ये घेऊन गेलो आणि आमचा गॅसचं रेग्युलेटरच बसत नाही आहे सिलेंडरचं, त्याच्यामुळं मग चुलीवरच पाणी तापवलं आंघोळीला. परत उपीट बनवलं, सगळं आतून कांदा मिरची सगळं चिरून आणलं, रवा भाजला आणि चुलीवरच कांदा मिरचीची फोडणी दिली, कढीपत्ता रवा भाजून मग उपीट चुलीवरच बनवलं. आता इथं चहा काढायला ठेवलं आहे. चहामध्ये पण साखर चहा पावडर आलं टेचून आतूनच टाकून आणलं, पाणी टाकलं आणि ठेवलं आहे. आता चहा काढायला चुलीवर चहा काढवायचा. पावडर नाही टाकली तू? टाकली ना पावडर. तसं जागा ही बघ ना, लय वाच टाकली का काय? हां, चहा पावडर साखर आला आतूनच टाकून आणलं आणि पाणी टाकलं. चुलीवर चहा काढवायचा, उपीट बनवलं, पाणी तापवायचं, आंघोळ करायची. आणि आज लवकरच जायचे, 7 वाजता ते गाडीवाल्याला फोन करायचा आणि जायचं कोरेगाव डेपोला जायचं. मिळेल त्या गाडीनं मग मुंबईला जाणार आहे आज. पावडर टाकली पाहिजे, पावडरच दिसत नाही. आणते मी चहा पावडर, अजून टाकते. मग आम्ही गाडीवाल्याला आंघोळ वगैरे करणार, तयारी करणार, गाडीवाल्याला फोन करणार आणि मुंबईला जाणार. आईची दाढ दुखत होती, त्याच्यामुळं अचानक यायचं झालं. मग काल आले, सकाळी बसले 9च्या गाडीनं, इथे 4 वाजेपर्यंत आले. कोरेगाव गाडीने बसले, 4 वाजेपर्यंत आले. इथला शिरडोनला उतरायचं, तिथून आतमध्ये चालत यायचं. लासूरने आमचं गाव आहे. तर अशा प्रकारे आम्ही चहा वगैरे कडवलेला आहे. आज 16 तारीख आहे, 16 नोव्हेंबर. तर आमची चूल आहे, इथंच पाणी तापवून इथं आंघोळ वगैरे करतो. संडास बाथरूम आहे. अंधार आहे ना, 5 वाजून 8 मिनटं झालेले आहेत. लवकर उठलो आहे, गॅस पण नाही आहे आणि त्यात सिलेंडर पण दुसरा बसत नाही, त्याच्यामुळं सगळं चुलीवरच करावं लागलं आम्हाला. आम्ही फक्त उपीट बनवलं, चहा बनवला, आता पाणी तापवून आंघोळा वगैरे करायच्या. धन्यवाद.